साह्याचं वचन आहे. सुग्रीवानी वालेला युद्धाचं आव्हान दिलं. वाली आणि सुग्रीव यांचं द्वंद्व मोठ्या निकराचं झालं. परंतु ऐनवेळी सुग्रीव पराजित होतो आहे असं पाहताच श्रीरामाने एका वृक्षाच्या आडूने बाण फेकला आणि त्या बाणाने मृतप्राय होऊन वाली धरणीवर कोसळला. आपण श्रीरामांचा काहीही अपराध केला नसताना त्यांच्या बाणाने आपल्याला मृत्यू येतो आहे असं पाहताच तो कळवळून श्रीरामांना म्हणाला, रामा, मी तुमच्या सन्मुख उभा नसताना एका वृक्षाच्या आडून तुम्ही मला बाण मारलात, यामध्ये काय पोशाख झाला? हा अधर्म तुम्ही का केला? आणि त्यावर प्रभू रामचंद्र उत्तर देत आहे, सांगताय, मी धर्माचे केले पालन, मी धर्माचे केले पालन, मारी वदना खरं निराळन, मारी वदना खरं निराळन, मी धर्माचे केले पालन. शिष्यपुत्र कनिष्ठ झाला, धर्मे येते व्यास पुत्र का. शिष्यपुत्र कनिष्ठ झाला, धर्मे येते व्यास पुत्र का. तू ध्यायाची हरली का